नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आता आपण आहे नैनितालमध्ये आणि तुम्ही जर माझा नैनितालचा ट्रॅव्हल ब्लॉग बघितला नसेल तर तुम्ही तो ट्रॅव्हल ब्लॉग बघू शकता. मी चाललो आहे आता ब्रेकफास्टला. हे आमचं आहे हॉटेल आणि या ठिकाणी ब्रेकफास्टची सोय केलेली आहे. तर तुम्ही बघू शकता आता ए टेबल्स ह्या रहा आम्ही. तर आता ब्रेकफास्ट येणार आहे आणि आम्ही ब्रेकफास्ट करणार आहे. तर आला आहे पराठा आणि सँडविच. हे पहा पराठा आणि सँडविच. तर हळूहळू सगळे एक 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 करत येत आहेत. तर आमचे सगळेजण आलेला आहे. आमचा ग्रुप पूर्ण या ठिकाणी बसलेला आहे. आम्ही ब्रेकफास्ट करून आता आम्ही तर ब्रेकफास्ट झालेला आहे आणि मी चाललेलो आहे खाली. तुम्ही माझ्या मागं बघू शकता. हे आमचं हॉटेल हिडन चलेट हॉटेल आहे हे, आणि ही माझी मिसेस माझ्या साईडला. तर आम्ही खाली गाडीकडे चाललेलो आहे. खाली आम्ही गाडी एक बुक केलेली आहे जी आम्हाला पूर्ण दिवसभर नैनितालमध्ये फिरवणार आहे. एक 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 पॉईंट आम्ही करणार आहे सगळे. तर चला आमच्याबरोबर, तुम्हाही नैनिताल फिरून आणतो तुम्हालाही. हॉटेल जर सांगायचं झालं तर नैनितालमध्ये जे हॉटेल्स आहेत हे स्वस्त आहेत. लगभग 3 ते 3,500 इथलं टेरिफ आहे. आणि आता मी टॅक्सीमध्ये आलेलो आहे. ही जी आमची टॅक्सी आहे ही 1,500 रुपये याने आम्हाला पूर्ण दिवसभर फिरवण्याचे घेतलेले आहेत. आणि हा मी थोडा पाऊस पडत आहे. हळूहळू ट्रॅफिक वाढत आहे. सकाळचे 9 वाजलेले आहेत. आम्ही लवकर बाहेर पडलो आहे का तर पॉईंट भरपूर आहेत आणि आम्हाला लवकर पॉईंट सगळे करून परत लास्टला आम्हाला माल रोड पण फिरायचा आहे. तर बघू शकता लोकांची घाई कामावर जाण्याची. ज्यांचे टायमिंग असेल हे 8 ते 9च्या दरम्यानचं. आणि हे माझ्या राईट साईडला तुम्ही बघू शकता नैना लेक, जो नैनितालचा सगळ्यात सुंदर लेक आहे हा भारतातला. आणि हे बघा तुम्ही बघू शकता हे माल रोड आहे नैनितालचं. हे पण अजून शॉप्स उघडले नाहीत. दुकाने हे थोडी उघडले, थोडी बंद आहेत. माझ्या राईट साईडला तुम्ही बघू शकता नैनितालचा लेक, जे नैनितालचं हृदय आहे. या तलावामुळे या शहराचे नाव नैनिताल हे नाव मिळालं. पौराणिक कथेनुसार माता सती नयन म्हणजेच या ठिकाणी पडले होते. म्हणजे येथे प्रसिद्ध नैनादेवी मंदिर उभारण्यात आलं आणि आजही लाखो भाविक येथे दर्शनाला येतात. नैनिताल समुद्र सपाटीपासून सुमारे 2000 मीटर उंचीवर वसलेले एक हिरव्यागार डोंगरात बसलेले शहर आहे. लेक डिस्ट्रिक्ट ऑफ इंडिया म्हणून याची ओळख आहे. इथे फिरण्यासाठी खूप सुंदर ठिकाणे आहेत. नैनी लेक जी तुम्ही आता बघितली बरोबर, या लेकमध्ये तुम्ही बोटिंग करू शकता. माल रोड, संध्याकाळी फेरी, स्नो व्ह्यू पॉइंट, हिमाचलचे अप्रतिम दर्शन आहे येथे. टिफिन टॉप आहे, इको केव्ह गार्डन आहे. तसेच जवळ असलेले भीमताल, सातताल, नौकुचिया असे स्पॉट पर्यटनाचे पॉइंट आहेत या ठिकाणी. जर तुम्ही इथे यायचा प्लॅन करत असाल तर सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन काठगोदाम आहे. तिथून तुम्ही टॅक्सीद्वारे या ठिकाणी येऊ शकता. जवळच पंतनगर हे विमानतळ पण आहे. तिथून तुम्ही दिल्ली मार्गे या विमानतळात येऊ शकता आणि पंतनगरमधून तुम्ही टॅक्सी करून येऊ शकता. विशेष म्हणजे या ठिकाणी शांत वातावरण, थंडगार हवा, सुंदर तलाव आणि निसर्गाचे अप्रतिम सौंदर्य या ठिकाणी अनुभवायचे असेल तर नैनितालला नक्की भेट द्यावी लागेल. तर चला आमच्याबरोबर, तुम्हाला आम्ही नैनितालची शेअर करून आणतो. व्हिडिओ जर चांगला वाटत असेल तर लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता हे माझं मराठी चॅनल आहे. आत्ता आपण पोहोचलो आहे व्ह्यू पॉइंटला. हे समोर तुम्ही जी बिल्डिंग दिसताय ही रोपवे आहे या ठिकाणची. आणि ह्या 2 आमच्या ज्या गाड्या, ज्यामधून आम्ही 2 परिवार एकत्र या ठिकाणी फिरायला आलेलो आहे.
तुम्ही पाहू शकता समोरच व्ह्यू पॉईंट लिहिलेला आहे. आता आम्ही त्या व्ह्यू पॉईंटकडे जाणार आहे. या व्ह्यू पॉईंट पासून तुम्ही जे नैनिताल लेक असेल त्या सिटीचा नजारा असेल तुम्ही तो बघू शकता. हे डिस्कस करताना एकमेकाला. तर चला दाखवतो तुम्हाला व्ह्यू पॉईंट. हा पहा व्ह्यू पॉईंट. या ठिकाणी तुम्ही फोटो काढू शकता. या ठिकाणून जे लेक आहे तो क्लिअर दिसतो आणि जे सिटी आहे ती पण क्लिअर दिसते. जर तुम्ही समोर बघितलं तर ढगाळ वातावरण आहे. या ठिकाणी धुके भरपूर पडले आहेत त्यामुळे समोरचा व्ह्यू थोडासा बदललेला आहे. हे तुम्ही बघू शकता. हे पॉईंट्स आहेत. या ठिकाणी कोणते कोणते पॉईंट आहे त्याची नावं लिहिलेली आहेत. आणि समोर जे धुकं पडले आहे त्यामुळे मागचं थोडं दृश्य बदललेलं आहे. तरीही वातावरण एवढं थंड आहे. लगभग 15 डिग्री सेंटीग्रेड तापमान आहे. थंडी वाजत होती. पूर्णपणे आम्ही जर्किन घालून या ठिकाणी फिरलो. पण समोरचं वातावरण बघून खूप आनंद झाला. या ठिकाणी जे धुकं पडलं होतं त्यामुळे नैनितालचा व्ह्यू हा पूर्ण ब्लॉक झाला होता. पण बघायला खूपच सुंदर आहे. हा एक प्रकारचा सेल्फी पॉईंट पण आहे. या ठिकाणी सर्व परिवार आपले फोटो काढत आहेत. आता पाहूया आपण या ठिकाणचं मार्केट. हे गोल मार्केट आहे. या ठिकाणी असे गोल राऊंड शेपमध्ये पूर्ण गोल आकारामध्ये अशी दुकाने आहेत. जसे राऊंड शेपमध्ये आहेत आणि या गोल मार्केटमध्ये हे कपड्याचे, वुलनचे, स्कार्फ असे वेगवेगळे शॉप्स, खेळण्याचे दुकान आहेत. आतमध्ये वुड्स आर्ट अँड क्राफ्टमधले म्हणजे लाकडी वस्तूची खेळणे आहेत. जे छोटे हॉटेल्स आहेत, कॅन्टीन्स आहेत. या ठिकाणी तुम्ही खाऊ पिऊ शकता. या ठिकाणी स्नॅक्स घेऊ शकता. हे तुम्ही बघू शकता. ज्यूस सेंटर ही आहे. चिप्स घ्यायचं असेल तर चिप्स आहे. मध्ये सेंटरला टावर. हे बघू शकता. या ठिकाणी शॉल्स आहेत. आता आम्ही या ठिकाणी मॅग्नेट्स घ्यायला आलेलो आहे. या ठिकाणी वेगवेगळे मॅग्नेट्स आणि आम्हाला हाऊस आहे मॅग्नेट घेण्याची त्यामुळे आम्ही वेगवेगळे फ्रीजला चिकटवण्यासाठी मॅग्नेट घेतो आणि हे सगळे 200 रुपयाला आहेत. कोणतेही घ्या 200 रुपये. जे चांगले भारीतले आहेत त्यामध्ये एक आम्ही सिलेक्ट केलं बुद्धाचा. तो छान वाटला होता. आम्ही तो सिलेक्ट केला. वंशला ही मगर आवडलेली आहे. पण वंशला आम्ही खेळणी घेत नाही त्यामुळे आत्ता हे खेळणं बंद आहे. तर आम्ही ती मगर घेतली नाही. तो हातात घेऊन बसला पण त्याला आम्ही काही घेतलं नाही. पण या ठिकाणी तुम्ही लहान पोरांना खेळणी भरपूर घेऊ शकता. आता तुम्ही समोर बघू शकता. हे कपड्याचं मटेरियल आहे आणि जो ह्या साईडला मी कॅमेरा केला आहे या साईडला तुम्ही जे हिमालयाचे डोंगर आहेत. एक पॉईंट आहे त्या ठिकाणून हिमालयाचे डोंगर असते. आता धुका आहे त्यामुळे आम्ही त्या पॉईंटकडे गेलो नाही. पण या ठिकाणी हिमालयाचे डोंगर चांगले स्नोने कव्हर केलेले डोंगर दिसतात. समोर बघू शकताय तुम्ही या ठिकाणी कपडे, चष्म्याची दुकाने, एक गेमिंगचं व्हिडिओ गेम्स. या ठिकाणी गेमही खेळू शकतात लहान पोरं. नंतर ह्या ठिकाणी जे छोट्या अशा रिमोटच्या टॉय कार्स आहेत त्याच्यामध्ये हे 200 रुपये चार्जेस आहेत. तर आम्हाला या ठिकाणी ह्या टोप्या आवडल्या होत्या. कॅप्स या खूप सुंदर होत्या. 200 रुपये चार्ज होते. 200 रुपयाच्या टोप्या होत्या. मला घे म्हणत होते पण वंशने घ्यायचं काहीतरी दुसरं खेळणं घेतलं आणि ते राहून गेलं माझं. हे खेळणं बघा तुम्ही त्याच्या हातामध्ये बघू शकताय. ज्याच्यामध्ये बोट आहे. अशी खेळणी तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतात लहान मुलांना. तर आता आपण चाललेलो आहे ॲडव्हेंचर पार्कला. जे सुरुवातीला आम्ही हे पॉईंट अवॉइड केला होता का तर ॲडव्हेंचर पार्क म्हणजे माझ्या इमेजिनच्या बाहेर या ठिकाणी काहीच नाही. पण हा पॉईंट हा एकदम छान पॉईंट होता या ठिकाणी आणि पहिलाच पॉईंट असल्यामुळे व्ह्यू पॉईंट झाल्यानंतर ॲडव्हेंचर पार्क हे जरी तुम्ही नैनिताल आला तर ॲडव्हेंचर पार्कला जरूर या. या ठिकाणी छोटेसे कॅफेज आहेत, हॉटेल्स आहेत. राईटला माझ्या डायनोसॉर थीम आहे. या ठिकाणी डायनोसॉर पार्क आहेत. आतमध्ये वेगवेगळे डायनोसॉर्स आहेत. हे बघा तुम्ही बघू शकता. बसण्यासाठी वेळ तुम्ही या ठिकाणी चिल होऊ शकता, बसू शकता तासोन तास. एकदम थंड वातावरण आहे. आतमध्ये जसं जसं जाईल अजून या ठिकाणचे शॉप्स उघडायचे होते का तर आम्ही लवकर आलो होतो. 9, 9:30चं टायमिंग होतं. या ठिकाणी तुम्ही तिकीट काढू शकता आणि ह्या राईड्स आहेत.
ज्या तुम्ही बघू शकता एक राईड्स आणि सकाळचं टायमिंग असल्यामुळे या ठिकाणी क्राऊड अजिबात नव्हतं. पण ज्यावेळी पब्लिक असतं त्यावेळी खूप क्राऊड असतं आणि ही तुम्हाला जी वर दिसते एवढी मोठी बिल्डिंगसारखी टॉवरसारखी ते 360 टॉवर आहे. ज्याचं लगभग 350 चार्जेस आहे आणि हे मी तिकीट काढलेलं आहे 360 टॉवरचं आणि आम्ही दोघेजण जाणार आहोत या ठिकाणी. हे 360 टॉवर बघायला कितीतरी उंच वाटते. हे असं बघतोय की किती उंच आहे, पण पायऱ्या चढून आम्ही हळूहळू या ठिकाणी जाणार आहे आता. तर चला जाऊया 360 टॉवर बघायला. म्हणजे 360 कोणामध्ये तुम्हाला ते फिरवणार. वर वेगवेगळ्या राईड पण आहेत. थोड्या पायऱ्या चढाव्या लागतात, पण आता तुम्ही माझ्या समोर बघू शकता रोपवेवर सायकल चालवतोय. काय विशेष आहे काय माहीत, पण रोपवेवर सायकल चालवतोय. एकदम रिस्की आहे, पण बेल्ट वगैरे पुरेपूर सेफ्टीचा विचार करून केलेला आहे. आणि रोपवेवर सायकल चालवणारा हा माणूस तुम्ही बघू शकताय. याचंही तिकीट होतं, पण मला 360 बघायचं होतं. तर चला मग वे टू 360. तर चला वर जाऊया. थकलोय, थोडं थोडं चालतोय मी. माझ्या मागे बघू शकताय. तर हे बघा तो टॉवर 360चा आणि लोक खाली येत आहेत. गोल 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 फिरत खाली येत आहे. आम्ही व्हिडिओ बनवत आहे. जसं लिफ्ट असते बिल्डिंगमधली त्याप्रमाणे मला हे दिसतंय लिफ्टसारखंच आहे. हळूहळू येते. काय भीतीदायक तर वाटत नाही बघता. लांबून बघताना खूप उंच वाटते, पण समोर तर मला काय एवढं भीतीदायक वाटलं नाही. तर चला आपण चढूया. आता सगळे लोक उतरायला लागलेले आहेत. हे उतरले का आपण ह्यामध्ये जायचं. हे मी रांगेमध्ये उभा राहिलेलो आहे. एक करून चाललेत. हे देतो माझं तिकीट. हे तिकीट फाडून दिलेलं आहे त्यांनी. या ठिकाणी आपण आता आलेलो आहे. मजा येत आहे. तर आता ही आमची 360 व्ह्यूची लिफ्ट आहे. ही थोडी वर चाललेली आहे. थोडी भीती पण वाटते, पण आनंद पण होत आहे. एकदम भीतीदायक पण नाही. जसं बिल्डिंगमध्ये लिफ्ट जाते सेम तसाच फील आहे. हे बघा झाड एकदम लागून. आनंदित आहे, खूप आनंदी आहे, हॅपी आहे, पण भीती वाटत आहे की काय कुठे आलो. एकदम वर टॉपला चाललेलं आहे. एकदम टॉपमध्ये आहे. उंचावर आलेलं आहे आणि या ठिकाणून तुम्ही डोंगर बघू शकता. या पुढचे तुम्ही जे सिनेमॅटिक व्ह्यू आहेत तेच बघा.
हम जा रहे हैं नीचे। तर या ठिकाणी आमचा शूट चालू आहे, छोटे छोटे व्हिडिओ बनवत आहे। ये स्टेप्स यहाँ से उतर के नीचे जाएंगे। फिर एक बार हम नीचे जाते हुए चॅनल नवीन व्हिडिओ बघायचे और ये चॅनल स्विंग बड़ा सा। व्हिडिओ पूर्ण पहा। तो यहाँ पे कोई अभी तो नहीं आया, बड़ा लेकिन यहाँ से उतर रहे हैं। जंपिंग झोपाळा आहे। तर चला जाऊया। ये डायनासोर या ठिकाणी तुम्ही डायनासोर बघू शकता। हे भागात तो पक्षी डायनासोर आहे आणि जे तुम्हाला सुरुवातीला डायनासोरचं जे केव सारखं होतं त्या ह्यालाही तिकीट आहे। साधारणतः याचंही 300-350 रुपये तिकीट असावं। सब लोग एंजॉय या करते ठिकाणी हुए डायनासोर घूम के हो चुका है। अब हम आए हैं फिर से आहे मिलने के लिए। आणि या ठिकाणी माझं वंशची आणि गोकाटचं तुमची तिकीट दोघं काढलं होतं। दोघं तर जायचं ये गोकाटचं तिकीट मी मी व्हिडिओ आणि तुम्ही वंश. आज आम्ही हेही 350 रुपयेच आहे। आम्ही दोघे या ठिकाणी आता ही गाडी छोटी जी गोकाट आहे ती चालवतोय बघा। खूप मजा आली या ठिकाणी ही गाडी चालवून। या ठिकाणी 5 राऊंड देतात ते 5 राऊंड तुम्ही मारू शकता आणि मी पहिल्याच राऊंडला माझा ॲक्सिडेंट झाला। मी जाऊन भिंतीला थडकलो का तर ह्याचे ब्रेक्स एकदम वेगळे होते, आपल्या रेग्युलर सारख्या गाडीसारखे नव्हते, पूर्ण हार्ड होते असे, म्हणजे जुगाडवाली गोकाट असावी ही। मग त्याने तिथल्या ज्या माणसाने आमची गाडी मागे ढकलून परत नंतर मला त्या गाडीचा अंदाज आला, त्यामुळे नंतर नाही धडकलो। सुरुवातीला जजमेंट येईपर्यंत खूप धडकलो, हे बघू शकताय। हा शेवटचा लॅप राहिला होता, शेवटचा राऊंड झाला की 5 राऊंड होते माझे आणि लॅप खतम झाला की व्हिडिओ पण हा माझा इथंच मी एंड करणार आहे। व्हिडिओ कसा वाटला हे व्हिडिओला लाईक आणि कमेंट करून तुम्ही जरूर सांगा, का तर हा मराठीमध्ये ब्लॉग आहे। माझा हिंदीमध्ये जर ब्लॉग बघायचा असेल तर विवेक तोरवे हा माझा हिंदी चॅनल पण आहे, तुम्ही हिंदी चॅनलमध्ये पण जाऊन बघू शकता। तो पण व्हिडिओ सेम असाच राहणार आहे आणि त्याच्यामध्येही सेम अशाच अपडेट मिळतील। तर आमचे व्हिडिओ बघत जा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना नमस्कार, जय महाराष्ट्र।